कराडच्या कोणत्याही कृत्यात सहभागी नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। घरातला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा अशी मागणीही केसरकर यांनी केली आहे। कराडच्या कृत्यांबाबत माहिती असती तर भेटलो नसतो असंही केसरकर यांनी म्हटलंय। ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं बिलकुल नाही। त्यांना वाचवण्यासाठी एखादा फोन माझा गेला असेल तर मी दोषी आहे, पण त्यांच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे। पोलिसांना जर एका वर्षापूर्वी माहिती असतं तर पोलिसांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं। आम्हीच उलट पोलिसांना ॲक्शन घेण्याबद्दल ताबडतोब सांगितलं असतं, कारण महिलांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होऊ देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। जब हमें पता अभी चला कि इस तरह के एक्टिविटीज़ में वो इन्वॉल्व है, अगर पहले पता होता तो हम उनके पास कभी जाते भी नहीं। कराडची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आपण प्रयत्न करणार का? ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच चालणार आहे। मुख्यमंत्री साहेब स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर त्या पीडित महिलांना न्याय मिळेल आणि करताना त्यांच्या जे काय त्यांनी केलं आहे त्याची शिक्षा ही 100% मिळेल याची मला खात्री आहे।